नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। चले जाओ आय लव्ह चले जाओच्या घोषणा देत शेकडो ग्रामस्थांनी जनसुनावणीला केला कडाडून विरोध। राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांच्या विरोधाला न जुमानता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आय लव्हच्या जनसुनावणीचे केले आयोजन। नेते व ग्रामस्थ आक्रमक। आणि भाजप वगळता सर्वच पक्षांनी आय लव्हच्या जनसुनावणीला विरोध करीत नोंदवला आपला निषेध। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा। नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। चले जाओ आय लव्ह चले जाओच्या घोषणा देत शेकडो ग्रामस्थांनी जनसुनावणीला कडाडून विरोध केला। राजापूर तालुक्यातील साखरी नाटे आंबोळगड बंदरात उभारण्यात येणाऱ्या आय लव्ह प्रकल्पाच्या जनसुनावणीचे नाटे येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते। नाटे पंचक्रोशी परिसर बचाव समिती, ग्रामपंचायत आंबोळगड, श्री सचिव केशव चव्हाण आपल्या कोणाकडून मुद्दे उपस्थित झालेले नाहीत, तर मी आता माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करते पुढील आदेश द्यावे। गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व नाणार रिफायनरीला जनतेचा विरोध सुरू असतानाच आय लव्हचे भूत जनतेच्या माथी मारण्याचे काम शासन करीत असल्याने राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी आय लव्हच्या जनसुनावणीला जोरदार विरोध केला। मुळातच होऊ शकत नाही। राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, काँग्रेसचे आमदार हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, स्वाभिमान पक्षाचे राजापूर तालुका अध्यक्ष हनीफ काजी, मच्छीमार नेते अमजद बोरकर आदींनी आय लव्ह प्रकल्पाविषयी नाटे येथे आयोजित करण्यात आलेल्या जनसुनावणीला परखड विरोध केला। राजापूर तालुक्यामध्ये याआधी समुद्रकिनारी जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प असेल, नाणारचा रिफायनरी प्रकल्प असेल आणि त्या पाठोपाठ इथं आय लव्हचं पोर्ट निर्माण होऊन भविष्यामध्ये तिथं एखादा ऊर्जा प्रकल्प येऊ शकतो अशा तऱ्हेचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि म्हणून ह्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाठोपाठ आय लव्ह जेटीला आणि त्या प्रकल्पाला स्थानिक जनतेने विरोध केलेला आहे। सन्माननीय या राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम साहेबांनी स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले होते
की ही जनसुनावणी आपण रद्द करावी, परंतु त्यांचं कोणताही आदेश न जुमानता जिल्हाधिकाऱ्यांनी ही जनसुनावणी घेतल्याबद्दल त्यांच्यावरती हक्कभंग निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी मांडणार आणि सन्माननीय पर्यावरण मंत्री रामदास कदमांकडे मी शिफारस करणार की अशा जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने यांच्यावर कारवाई करावी, अशा तऱ्हेची मी मागणी करणार आहे. आमच्या समुद्रात कुठल्याही मार्गाने ऑइला पोर्टच्या निमित्ताने किंवा इतर प्रकल्पाच्या मार्गाने जर कोणी अतिक्रमण करत असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही. समुद्र ही आमची शेती आहे. समुद्राचा सातबारा जरी आमच्या नावावर नसला तरी पारंपरिक वर्षानुवर्षे आम्ही त्या ठिकाणी मच्छीमारी करतो आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने या समुद्रावरील कोणीही आक्रमण करो मी कधीही सहन करणार नाही. आणि यासाठी कुठलेही सरकार असो, कुठलाही पक्ष असो, आम्ही त्याची कधीही तमा बाळगणार नाही. जैतापूर असो आणि रिफायनरी असो किंवा आयलॉग असो किंवा आणखी कुठलाही प्रकल्प असो, आम्ही कुठल्याही परिस्थितीत समुद्रात अतिक्रमण, आमच्या समुद्रातल्या हक्काच्या समुद्रात हे अतिक्रमण चालू देणार नाही. की 31 मार्च 2017 रोजी मी सर्वप्रथम मला जाग आली आणि त्याच्यानंतर मी विशेष उल्लेखाद्वारे विधान परिषदेच्या सभागृहात हा विषय मांडला आणि मच्छीमारांवर एवढं मोठं आर्थिक संकट येतंय, उपासमारीची वेळ होते आणि लोकांची जनभावना तीव्र आहे असा मी विधान परिषद विशेष उल्लेखामार्फत हा विषय काढला आणि त्याला जे मला उत्तर दिलेलं आहे रवींद्र चव्हाण त्या खात्याच्या मंत्र्यांनी, त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की कोळशावर आधारित 405 मेगावॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प इथे आणण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यांचं हे लेखी उत्तर मला आलेलं आहे आणि कुणाचाही विरोध नाही असंही या उत्तरात ते लिहित आहे. म्हणजे यांना म्हणायचं तरी काय आहे, हे जो एवढा जनसागर उभारला इकडे हे आहेत की नाही, की यांचं फक्त कागदोपत्री यांचं सगळं चाललेलं आहे. आमचा याला विरोध आहे आणि कायमचा विरोध राहील. आम्ही या लोकांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणार. मला एकच दुःख सांगायचं आहे की माननीय पर्यावरण मंत्र्यांनी जो आता शिफारस केली ही जनसुनावणी रद्द करण्याची, त्या आदेशाला माननीय कलेक्टर साहेबांनी केराच्या टोपलीत टाकला. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण वारंवार बघतोय ज्या वेळेला रिफायनरीचा विषय आला अध्यादेश रद्द म्हणून जाहीर सभेत सांगणारे, तर ह्या जर सत्तेत जर सेनेला जर मुख्यमंत्री ऐकत नसेल तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सत्तेत कशासाठी राहता आणि सत्तेत राहून ही सगळी लोकांची दिशाभूल करताय आणि ती करू नये. कुठल्याही परिस्थितीत स्वाभिमान पक्ष या मच्छीमार बांधवांच्या अखेरपर्यंत पाठीशी राहणार आणि लढा देणार आणि तो लढा जिंकणार. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाटे येथे आयलॉग प्रकल्पाविषयी आयोजित जनसुनावणीमध्ये उपस्थितांनी पर्यावरण विषयावर आपापली मते व्यक्त करावी असे आवाहन केले. अशा प्रकारे तुम्ही तेवढा आरडाओरडा केला तर मला काही लिहिता येणार नाही. मग तुमची भूमिका नसताना माझा एकतर्फी अहवाल जाईल, त्याची तुम्हाला जाणून देतो. आपण असं केलं तर माझा एकतर्फी अहवाल जाईल. यामुळे आयलॉग प्रकल्पासाठी सुरू केलेली ही सुनावणी, प्रकल्पाचं सादरीकरण, त्याच्या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेले स्पष्टीकरण, मुद्देनिहाय स्पष्टीकरण, या कार्यालयाकडे प्रदूषण नियंत्रण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आपल्या मार्फत प्राप्त झालेले सगळे निवेदनं हे सगळे रेकॉर्डवर ठेवून मी जिल्हाधिकारी सदरची सुनावणी संपन्न झाली असे जाहीर करतो. आपल्या सर्वांचे केलेल्या सहकार्याबद्दल जाहीर आभार, शतशः आभार. धन्यवाद. राजापूर तालुक्यातील नाटे आंबळगड बंदरात होऊ घातलेल्या आयलॉग प्रकल्पाची जनसुनावणी रद्द करावी अशी लेखी मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री दस्तूरखुद्द नामदार रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांजवळ केली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने मात्र पर्यावरण मंत्र्यांसह जनतेच्या विरोधाला न जुमानता जनसुनावणीचे आयोजन केले. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले व त्यांनी आयलॉग प्रकल्पाविरोधात घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. कृपया शांतता राखावी. आपल्याला जनसुनावणी चालू करायची आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध, नाणार रिफायनरीला विरोध आणि आता आयलॉग प्रकल्पाला विरोध. मग कोकणातील तरुणांनी रोजगारासाठी जायचे कुठे असा प्रश्न भाजपच्या काही नेते मंडळींकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या 4 ते 5 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भाजप सेना युतीचे सरकार असूनही प्रदूषण विरहित कारखाना कोकणात आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात का आणला गेला नाही याचे उत्तर भाजप सेनेच्या नेत्यांना, जनतेला आणि विशेष करून तरुणांना द्यावे लागेल असे बोलले जात आहे। नाटे आंबोळगड बंदरात औष्णिक व प्रदूषणकारी प्रकल्प उभारला जाणार नाही तर फक्त आणि फक्त जेटी उभारली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयलॉगचे उपाध्यक्ष राजकुमार येवलेकर यांनी केले होते। कुठल्याही प्रकारची प्रक्रिया किंवा उत्पादन होणार नसून फक्त मालाची ने-आण करण्यासाठी बाहेरचा माल आणणे, काही काळाकरता साठवणे आणि तो पुढं वाहतुकीने पुढे पाठवणे। त्याच पद्धतीने जो माल निर्यात करायचा आहे त्या मालाची वाहतूक, साठवणूक काही काळाकरता आणि परत पुढे पाठवणे हा एकच उद्देश ह्या जेटीच्या मार्फत आम्ही करणार आहोत। त्यामुळं आपल्या मार्फत मला ही विनंती करायची की लोकांपर्यंत आपण हे पोचवावं। हा फक्त प्रकल्प जेटीच्या संदर्भातला असून, बंदर असून आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट याची 135 करोड रुपये आहे। त्यामुळे स्थानिक लोकांना, इथल्या कमीत कमी 500 लोकांना इथं रोजगार उत्पन्न होईल, इतर उद्योगधंद्यांना चालना मिळेल, आंबे निर्यातीला चालना मिळेल, मासळीच्या निर्यातीला चालना मिळेल। परंतु या आवाहनाला न जुमानता नाटे आंबोळगड बंदरात औष्णिक प्रकल्प उभारला जाणार हे गृहीत धरून जनतेने आयलॉग जनसुनावणीला कडाडून विरोध दर्शवला। रत्नागिरी भाटे येथील हॉटेल कोहिनूर यांनी पर्यटकांसाठी अतिशय सुंदर असे हॉटेलचे नवीन दालन सुरू केले आहे। कोहिनूरचे पर्यटनात आणखी एक पाऊल म्हणजे एक सनसेट पॉइंट हॉटेल। या हॉटेलचे ठिकाण खूप उंचावर असून तेथून अथांग समुद्र आणि होणारा सूर्यास्त पाहता पाहता जेवणाचा आस्वादही पर्यटकांना घेता येणार असल्याचे व्यवस्थापक रमणीक सिंधू यांनी KTV जवळ बोलताना सांगितले। नमस्कार, मी रमणीक सिंधू। आपण सगळ्यांना हा नवीन एक आम्ही रेस्टॉरंट चालू केलं आहे कोहिनूरच्या प्रिमायसेसमध्येच। कोहिनूरचा आपण जो सनसेट पॉइंट आहे तिथे हा इन्फिनिटी सी लाऊंज असा हा नवीन सी लाऊंज रेस्टॉरंट चालू केलेला आहे आपण। त्याच्यामध्ये आपण दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत सगळं जेवण, म्हणजे आपण इंडियन म्हणा, चायनीज म्हणा, तंदुरी म्हणा, तुम्ही जरी 3-3:30 नंतर 5 वाजता जरी आलात तरी तुम्हाला पूर्ण जेवण इथे आपल्याकडे मिळणार। हे रत्नागिरीत कुठेही अवेलेबल होत नाही आहे आणि खास पर्यटकांसाठी जे मुंबईवरनं येतात आणि इथे उशिरा पोचतात, 3-3:30 नंतर पोचतात, त्यांना जेवणाची सोय कुठेही मिळत नाही आणि ते दारोदारी जातात पण सगळीकडे बंद असतं। पण आपल्याकडे ही सोय अवेलेबल आपण केलेली आहे। 1 ते 11 मध्ये कधीही या तुम्ही, तुम्हाला जे जेवण पाहिजे ते सगळं मेनूवरचं जेवण सगळं मिळणार। दरम्यान सर्व प्रकारच्या खाण्याचे डिश, कोल्ड्रिंक्स येथे उपलब्ध असून पर्यटकांना दुपारी 1 ते रात्र 11 वाजेपर्यंत निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा आस्वाद येथे मिळणार असल्याने पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास रमणीक सिंधू यांनी यावेळी व्यक्त केला। या पॉईंटचं खास महत्त्व असं आहे की या पॉईंटला आपण संध्याकाळी 5-5:30ला आलात की जो सनसेट होतो हा अप्रतिम आणि आपण पक्ष्यांच्या डोळ्यातनं आपण जे बघतो तसा हा पॉईंट आहे। आपण एका हाईटवरनं सनसेट बघतो, पूर्ण 180 डिग्रीजमध्ये समुद्राचा व्ह्यू आहे। तो व्ह्यू आणि सनसेट हा अगदी आयुष्यात एकदा तरी बघण्यासारखा पॉईंट आहे आपल्याकडे। तर आपण अगोदर टायटॅनिक डेक चालू केलं होतं, तो पण तसाच फेमस झाला होता। हा पण पॉईंट तसा फेमस व्हावा आणि ह्याच्यामध्ये आपण खास स्टुडंटसाठी 15% डिस्काउंट पण दिलेला आहे
आणि आपण जे दररोज संध्याकाळी 4 ते 7 ह्याच्यामध्ये हॅपी आवर्स ठेवलेत, ज्याच्यामध्ये तुम्ही 1 वर 1 फ्री, म्हणजे 1 ड्रिंक घेतलं की दुसरी ड्रिंक फ्री, आणि बियर वगैरेवर 20 ते 25% डिस्काउंट पण केलेलं आहे. मग त्या 4 ते 7 मध्ये येऊन सगळ्यांनी हा लाभ घेऊ शकता आणि इथे जरूर आम्हाला एक व्हिजिट द्यावी अशी विनंती. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. समुद्र आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. चले जाओ आय लव्ह चले जाओच्या घोषणा देत शेकडो ग्रामस्थांनी जनसुनावणीला केला कडाडून विरोध. राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांच्या विरोधाला न जुमानता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आयलॉगच्या जनसुनावणीचे केले आयोजन. नेते व ग्रामस्थ आक्रमक. आणि भाजप वगळता सर्वच पक्षांनी आयलॉगच्या जनसुनावणीला विरोध करीत नोंदवला आपला निषेध. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.